मित्रांनो, मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतो। तर मित्रांनो, एक्सेंट्रिक क्रिएशन नंतर जबरदस्त असा प्रोमो आलेला आहे, ज्यामध्ये सायलीच्या हुशारीमुळे आणि रविराजांच्या वकिली डोक्यामुळे राकेश मात्र संपूर्ण सत्य सांगणार आहे। मित्रांनो, आता राकेश काय सत्य सांगणार हे सगळं काही आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण तर पाहिलेलंच आहे की सायलीने बघितलेलं असतं की राकेश गाडीचे ब्रेक फेल करतोय। हे पाहून मात्र तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो। ती मनातल्या मनात विचार करते आणि म्हणू लागते की हे सगळं काय आहे, राकेश दादाने का बरं आमच्या गाडीचे ब्रेक फेल केले असतील? नाही म्हणजे त्याला माझा आणि माझ्या आईबाबांचा जीव घ्यायचा आहे का? पण काय हे सगळं काही त्याने का केलं असतील, असे बरेच प्रश्न तिच्या मनामध्ये घोळ करू लागतात। काय करू, हे रिक्रिएशन थांबवू का? नाही म्हणजे मी हे सगळं जाऊन अर्जुन सरांना सांगितलं तर ते मला कधीच रिक्रिएट करू देणार नाहीत, आणि जर का मी हा सीन रिक्रिएट केला नाही तर मात्र मला हा भूतकाळ कधीच आठवणार नाही। माझ्याकडे शेवटचा चान्स आहे, शेवटची संधी आहे, आणि हीच संधी मला माझ्या आई वडिलांपर्यंत पोहोचू शकते, आणि त्यामुळे मला ही रिस्क घ्यावीच लागेल। बाप्पा, आता जे काही होते ना त्यातून मला तूच वाचव, कारण मला खात्री आहे की त्या खऱ्याखुऱ्या संकटातच मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत। मी जर का तन्वी असेल तर मात्र मला सगळं आठवेल। माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे बाप्पा। त्यामुळे एवढी सगळी माहिती असताना सुद्धा सायली इतकी मोठी रिस्क घेते। आता सायली मात्र डोळे पुसते, स्वतःला सावरते। राकेशने जे काही जाणीवपूर्वक केलं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून सीन रिक्रिएट करण्यासाठी निघून जाते। तर आता पुढे ही तिघेही गाडीत बसलेले असतात। गाडीचा ब्रेक फेल होतो। सिनियर मोठमोठ्याने ओरडू लागतो। प्रतिमाग गाडीचा ब्रेक लागत नाहीये, आणि तेवढ्यातच मागून अर्जुनची गाडी येते। म्हणू लागतो की सिनियर काय होतंय, अरे ब्रेक दाब, हँड ब्रेक दाब पटकन। पण गाडीचा ब्रेक मात्र लागत नसतो। त्यावेळेला मात्र अर्जुन खूप मोठी रिस्क घेतो। तो त्याच्या गाडीतून सिनियरच्या गाडीत येतो। तो कसा बसा लटकत सिनियरच्या गाडीत येतो आणि फायनली गाडी थांबवतो। पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट मात्र चांगली घडलेली असते। सायलीला तिचा संपूर्ण भूतकाळ आठवलेला असतो। तीच तन्वी आहे हे मात्र तिला कळून चुकलेलं असतं। ज्या सावल्या तिला आधी अंधुक दिसू लागतात त्याच आता तिला स्पष्ट दिसू लागतात। एक आणि एक सीन तिला आठवलेला असतो। अर्जुनने मात्र परिस्थिती पाहून हँडब्रेक ओढलेला असतो। गाडी आता एका ढिगाऱ्यावरती येऊन आदळून सुरक्षितपणे थांबलेली असते। सगळेच आता बाहेर उतरतात। प्रतिमा रविराज सायलीला घट्ट अशी मिठी मारतात। आता सगळे सुरक्षित आहेत हे पाहून अर्जुनच्या जीवात जीव आलेला असतो, आणि आता वेळ आलेली असते ती म्हणजे राकेशचं भिंग फोडण्याची। सायलीने मात्र सगळा प्रकार अर्जुनला सांगितलेला असतो, आणि मग काय दुसऱ्याच दिवशी सायली अर्जुन पोलिसांसकट किल्लेदारांच्या घरी येतात। अर्जुन मात्र खूपच रागात असतो। तो जोरात ओरडतो आणि म्हणू लागतो की इन्स्पेक्टर, अटक करा, या माणसाला अटक करा, रे ठोका, असं म्हणतच तो राकेशकडे बोट दाखवतो। राकेश मात्र खूपच घाबरलेला असतो। राकेश म्हणू लागतो की अरे अर्जुन, हे काय चाललंय तुझं, आणि इन्स्पेक्टर साहेब तुम्ही मला का पकडताय, नक्की मी केलंय तरी काय? आता सुमनला सुद्धा अर्जुनचा खूपच राग आलेला असतो। सुमन म्हणू लागते की अरे अर्जुन, हे सगळं काही काय चाललंय, तू असं का करतोयस, माझ्या राकेशला अटक करायला का सांगतोयस, त्याने तुझं काय बिघडवलंय? तर अर्जुन रागातच म्हणू लागतो की काय बिघडवलंय, काल ह्याने माझ्या बायकोचा, प्रतिमा हत्याचा आणि सिनियरचा जीव घेण्याचा प्रयत्न केला। याने स्वतःच्या हाताने गाडीचे ब्रेक फेल केले होते। इन्स्पेक्टर साहेब, दाखवा तो व्हिडिओ ह्यांना। इन्स्पेक्टर आता पार्किंग मधले CCTV फुटेज सगळ्यांना दाखवतात। त्यात मात्र राकेश स्पष्टपणे गाडीचे ब्रेक फेल करू लागतो। आता हे सगळं पाहून प्रतिमा हत्या, रविराज आणि सुमनला खूप मोठा धक्का बसलेला असतो। सुमनला आता हे सगळं काही ऐकून तिच्या डोळ्यांवरती विश्वासच बसेनासा होतो। हॉलमध्ये सगळीकडे शांतता पसरलेली असते। अर्जुन आता पुढे होतो, राकेशची कॉलर धरतो आणि राकेशला म्हणू लागतो, तुला लाज कशी वाटली नाही रे, हे सगळं काही करताना तुला लाज कशी वाटली नाही? अरे तुझ्या या घाणेरड्या खेळात माझ्या बायकोला जर का काही झालं असतं ना तर मी तुला इथेच या तुझ्याच घरात जिवंत गाडला असता। आणि मला एक सांग, माझ्या बायकोशी तुझी काय दुश्मनी आहे, आणि तिने तुझं काय बिघडवलं होतं? राकेश मात्र मान खाली घालून उभा असतो। त्याच्या तोंडातून शब्द सुद्धा फुटत नाहीत। सुमन आता राकेशच्या जवळ जाते। तिला खूपच राग आलेला असतो। ती आता राकेशचं सणकण थोबाड फोडते आणि म्हणू लागते की नालायका, तू माझाच मुलगा ना, बहुतेक तू सुद्धा तुझ्या बापावरती निघालास। तू या तिघांना मारायला का बरं निघाला होतास, नक्की हेतू तरी काय होता तुझा? बोल राकेश बोल, म्हणजे तुझ्या बापाचं तेच घाणेरडं रक्त अंगात सुद्धा सळसळतंय ना, आणि म्हणूनच तू सुद्धा त्यांच्यासारखा क्रूर निघालास। राकेश मात्र नेहमीप्रमाणे ॲक्टिंग करत आई आई म्हणू लागतो।
पण सुमन मात्र त्याचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसते. रविराज मात्र पूर्णपणे शांत असतात. रविराज आता सायलीला एकच प्रश्न विचारतो, सायली मला सांग, तुला या राकेशवरती संशय कसा काय आला? तर सायली म्हणू लागते की रविराज काका कसं आहे ना, मी काल रात्री स्वतःहून राकेश दादाला ब्रेक फेल करताना बघितलं होतं. ते ऐकून रविराज मात्र खूपच चिडलेले असतात. रविराज सायलीला म्हणू लागतात की अगं सायली, तेव्हाच सांगायचं ना, तेव्हा तू का नाही सांगितलंस? तेव्हा सायली म्हणू लागते की त्याच्या मागे खूप मोठं कारण आहे, लवकरच मी तुम्हाला सांगेन. तर रविराज म्हणू लागतात की सायली, तुला का कळत नाही, तुझ्या जीवापेक्षा दुसरं काहीच महत्त्वाचं नाहीये. पण जाऊ दे, आता मी या राकेशला बघतो. आता मात्र रविराज त्यांचं वकिली डोकं लावतात. ते आता पुढे येतात, राकेशची कॉलर धरतात आणि म्हणू लागतात की राकेश, आता काही शब्द खोटं बोलू नकोस. सांग मला हे सगळं काही तू का केलंस, आमच्या जीवावरती तू का उठलास? तू आता मला सगळं काही खरं खरं सांगितलंस ना, तर मात्र कदाचित तुझ्या बापाला जे काही भोगायला लागलं आहे ते मी तुला भोगायला देणार नाही. तुझी शिक्षा कमी करेन आणि जर का तू खोटं बोललास ना, तर याद राख, तुझी सुटका जेलमधून कधीच होणार नाही याची सोय मी करेन. बोल पटकन, काही खरं कारण आहे ते. हे सगळं काही ऐकून राकेश मात्र खूपच घाबरलेला असतो. पण या क्षणाला तो स्वतःचा विचार करतो. तो गुडघ्यांवरती बसतो, हात जोडतो. तो म्हणू लागतो की काका, मी तुला सगळं काही सांगायला तयार आहे, पण तू माझी शिक्षा माफ करशील ना? बोल ना काका, काहीतरी बोल. त्यावर रविराज म्हणू लागतो की हो, हा माझा शब्द आहे आणि तुला चांगलंच माहिती आहे की रविराज त्याच्या शब्दावरून कधीच फिरत नाही. तू फक्त खरं सांग. तेव्हा राकेश म्हणू लागतो की काका, हे सगळं काही मी संपत्तीसाठी केलं. तेव्हा रविराज बोलू लागतात की संपत्ती? कसली संपत्ती? आणि तसं पण आमच्या पश्चात ही सगळी संपत्ती तुझीच तर होणार होती, कारण तन्वी तर या जगातच नाहीये. मग तू हे सगळं काही का केलंस? तेव्हा राकेश मात्र हुंदके देत म्हणू लागतो की हीच खऱ्या अर्थाने किल्लेदारांची वारसदार आहे. ती दुसरी तिसरी कुणी नसून तीच खरी तुमची तन्वी आहे. सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुन सुद्धा धक्क्यात जातो. अर्जुन मनातल्या मनात म्हणू लागतो की जी गोष्ट फक्त मला आणि माझ्या बायकोला माहिती होती, ती गोष्ट या राकेशला कशी काय माहिती? रविराज मात्र पूर्णपणे सुन्न झालेले असतात. प्रतिमा डोक्याला हात लावते. तर राकेश म्हणू लागतो की हो, सायली हीच तन्वी आहे. खरं तर त्या रात्री मी सायली आणि अर्जुनचं बोलणं ऐकलं होतं. ते दोघे जण मिळून मुद्दामून ॲक्सिडेंटचा हा सीन रिक्रिएट करणार होते, जेणेकरून या सायलीला सगळं काही आठवावं. तिला जर का सगळं काही आठवलं ना, तर तीच खरी तन्वी आहे हे मात्र संपूर्ण जगाला समजेल आणि किल्लेदारांची संपूर्ण प्रॉपर्टी आपोआप तिच्या नावावरती झाली असती. आणि हे सगळं काही होऊ नये म्हणून मी आणि बाबांनी हा सगळा काही प्लॅन रचला. हा सगळा काही प्लॅन माझा आणि बाबांचा आहे. रविराजांना आता काय उत्तर द्यावं, काही बोलावं काहीच कळत नसतं. ते आता सायलीकडे एकटक पाहू लागतात. तेव्हा सायली म्हणू लागते की आई, बाबा, मला सगळं काही आठवलं आहे. काल त्या ॲक्सिडेंटमध्ये मला सगळं काही आठवलं आहे. काही दिवसांपूर्वी मला जे काही चित्र अंधुक दिसत होते, ब्लॅक अँड व्हाईट दिसत होते, ते आता मला स्पष्ट दिसू लागलेत. सायली आता अपघाताच्या रात्री जे काही घडलं होतं त्यातील खडा डिटेल सगळ्यांना सांगू लागते. जे डिटेल प्रतिमा आणि रविराज या दोघांनाच माहिती होते, ते डिटेल्स मात्र ती सगळ्यांना सांगू लागते. आता इथेच सगळ्यांना कळून चुकलेलं असतं की सायली हीच तन्वी आहे. आता रविराजचे डोळे मात्र पाणावतात. ते सायलीला घट्ट अशी मिठी मारतात आणि जोरातच ओरडू लागतात की माझी तन्वी, बाळा तन्वी, मला माफ कर. इतकी वर्ष तू माझ्या डोळ्यांसमोर होतीस, पण मात्र मी ओळखू शकलो नाही. मला माफ कर पुरी. तेव्हा सायली म्हणू लागते की नाही बाबा, यात तुमची काही चूक नाहीये आणि तसं पण आपल्याबरोबर जे काही वाईट घडायचं होतं ते घडून गेलंय आणि यापुढे आता सगळं काही चांगलंच घडणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीचा ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या पुढील भागांमध्ये बघायला मिळणार आहे. असेच मालिकेंचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.